प्रेज द लॉर्ड. पेत्र 1 अध्याय 4 वचन 4 ते 11. पापाचा त्याग करणे. म्हणून ख्रिस्ताने देहाने दुःख सोसले आणि तुम्हीही त्याच्या वृत्तीची शस्त्र सामग्री परिधान करा, कारण ज्याने देहात सोसले आहे तो पापापासून दूर झाला आहे. म्हणून अशा मनुष्याने आपल्या देहातील पुढील आयुष्य मनुष्यांच्या वासनांसाठी नाही, पण देवाच्या इच्छेसाठी जगावे. कारण परराष्ट्रीयांच्या इच्छेप्रमाणे करण्यास गेलेला काळ पुरे झाला, तेव्हा तुम्ही कामातुरपणात, वासनांत, दारूबाजीत, दंगलीत, तसेच बदफैली व अमंगळ मूर्तीपूजेत आपल्या मार्गाने गेलात. अशा बेतालपणाच्या स्वैराचरणात आता तुम्ही त्यांच्याबरोबर घुसत नाही, ह्याचे त्यांना नवल वाटून ते तुमची निंदा करतात. तरीही देव जो जिवंतांचा व मृतांचा न्याय करण्यास तयार आहे, त्यास ते आपला हिशोब देतील. कारण याकरिता मृतांना देखील शुभ वर्तमान सांगण्यात आले होते, म्हणजे जरी मनुष्यांप्रमाणे त्यांचा देहात न्याय झाला तरी त्यांनी देवाप्रमाणे आत्म्यात जिवंत राहावे. पण सर्व गोष्टींचा शेवट जवळ आला आहे, म्हणून समंजस मनाचे व्हा आणि प्रार्थनेसाठी सावध राहा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की आपल्यात वाढती प्रीती ठेवा, कारण प्रीतीने पापांची रास झाकली जाते. काही कुरकुर न करता तुम्ही सर्वजण एकमेकांचे पाहुणचार करणारे व्हा. तुम्ही देवाच्या बहुविध कृपेचे चांगले कारभारी या नात्याने प्रत्येकास मिळालेल्या कृपादानाने एकमेकांची सेवा करा. जो भाषण करतो त्याने आपण देवाची वचने बोलत आहोत असे बोलावे, व जो सेवा करतो त्याने आपण आपली सेवा देवाने दिलेल्या शक्तीने करीत आहोत अशी करावी. म्हणजे येशू ख्रिस्ताद्वारे सर्व गोष्टींत देवाचे गौरव करावे. त्यास गौरव व पराक्रम ही युगानयुग असोत. आमेन.